ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवबन्धनात् मृत्युर्मोक्षेम अमामृतात्। हे माझं नवं सुंदर सुंदर मंदिर परळीमधलं. माझं सध्या सगळं लक्ष आणि सगळा खर्च हा याच गोष्टींमध्ये होतो. ट्रिप्स टू वेगवेगळ्या देवालयाच्या हिशोबाने आणि मग त्यांच्या फोटोंनी ते सजवणी जापाचे वेगवेगळे माळांनी आणि सुंदर सुंदर मूर्त्यांनी खूप मला आकर्षित करतात. खूप छान आता मी केलं आहे हळूहळू. हे देवघर जुनं आईचं होतं आणि त्यावेळी अगदी टुकल्या पिटुकल्या मूर्त्या होत्या. त्यांचे चेहरे पण असे मिक्स झाले होते, नाक डोळे दिसत नव्हते. पण मी त्यावर जून आणून एक एक मूर्ती इथे ठेवली आहे. हे आहे विष्णू, त्यांच्या बाजूला महालक्ष्मी, व तिथे गणपती बाप्पा, मग रेणुका माता, असे सगळे महादेव, आपला शिखर शिंगणापूरचा महादेव, माझे बाळकृष्ण, विठोबा रुक्मिणी, गुरुदेव दत्त, दुर्गा माँ, स्वामी समर्थ, मोहटा देवी, असे सगळे देवी आहेत. जिथे जिथे मी जाते त्यामध्ये खूप काही लोक घेऊन येतात, पण मला खूप रिलेटेड वाटलं तर मी घेऊन येते. जसं महाकालाचा फोटो मी घेऊन आले, स्वामी समर्थांची मूर्ती घेऊन आले तसं, आणि मला फील होतं त्यांच्याशी कनेक्शन. सकाळी उठून अत्यंत व्यवस्थित पूजा मी करते, मन लावून जीव लावून. हे व्हिडिओ घेणारे व्हिडिओ घेत राहतात आणि माझं लक्ष नसतं की ते काय करतात. ते घेतात कारण नवीन मंदिराचा मला व्हिडिओ करायचा होता. त्यांना मी असं सांगत असते की माझ्या बाजूला तुम्ही येऊन व्हिडिओ घेताय हे मला वाटलं नाही पाहिजे, इतका डिस्टर्ब नाही करायचा. मी फक्त अलाव केलं आहे आजूबाजूला असणं, तर ते बिलकुल आवाज न करता अत्यंत व्यवस्थित करतात. मग छान महादेवाच्या पिंडीला चंदन लावून महादेवाची पूजा करते. इथे आपली महाकाली असते म्हणून हळदी कुंकू तिथे लावतो. पार्वतीचं ते जागा आहे. आणि मग असं अनेक पूजा वेगवेगळ्या पद्धतीने करून मी देवाला आता भोग चढवत आहे. समोर देवाचा भोग आहे, तो दिसेल तुम्हाला. आणि हे पहा, हे माझं ऑफिस. ज्यांनी माझ्यासाठी आत्महत्या केली त्या मुलाच्या घरच्यांना मदत करतानाचा तो व्हिडिओ होता. बिचारा गेला, त्यांचं सुख दुःख सगळं वेगळ्याच ठिकाणी जाऊन पोचलं. मी त्यात काय करू शकते, पण मी त्यांचा आधार बनू शकते, त्यांना लेकीसारखं शक्ती देऊ शकते. हे आमचे कार्यकर्ते वसंतराव पी.टी. चव्हाण सगळे हे सत्कार करायला आलेले आहेत. बरेच कार्यकर्ते आता उमेदवारीच्या चर्चेसाठी आलेले असतात. हे मुसलमान माझे 2 कार्यकर्ते, हे आमचा खास आहे. त्यांना माझं स्वागत करायचं आणि मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायची. अरे हे परत आले, फोटो राहिला होता वाटतं. आणि मग सगळ्या लोकांशी मी बोलत होते. लोह्यावरनं एक डेलिगेशन आलं होतं, त्यांनी विधानसभेची चर्चा करायची होती. त्यांनी खोबरं आणि खारीकचा हार आणला होता. सकाळ 11 वाजल्यापासून मी खाली बसलेली आहे ऑफिसमध्ये आणि जेवलेली नाही आहे. तर मला खूप भूक लागली. मी कार्यकर्त्यांना म्हणाले, अरे 2 खारका काढून द्या, 5:30 वाजलेत संध्याकाळचे. आणि हे पहा मला कोण भेटायला आला. हा आहे राज. हा जन्मल्यापासून माझा फॅन आहे. त्याला मी खूप आवडते, खूप बोलतो माझ्याशी. असा हा होता दिवसभराचा व्हिडिओ. बऱ्याच गोष्टी टाकू नाही शकले, जमलं तेवढं टाकले आहे. कसा वाटतो व्हिडिओ जरूर सांगा आणि राज आणि माझं संभाषण पूर्ण बघा.
बापरे, पाऊस पडून उष्णता आली. क्या खाएगा बेटा तू?